खारं वांग करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप भाजलेले शेंगदाणे, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, पाणी, 4 ते 5 वांगी, मीठ, 2 चमचे तेल. भाजलेले शेंगदाणे, सुकं खोबरं, धणेपूड, हळद, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आधी कोरडं दळून घेत पाणी घालत वाटण तयार करायचं. आता वांग्याचे देठ कापून घेत याला अशा पद्धतीने चीर देत मीठ लावायचं आणि यात तयार केलेला मसाला भरायचा. आता गरम तेलात ही वांगी झाकण ठेवत वाफवून घ्यायची आणि मसाला यात घालायचा आणि परतून घेत परत एकत्रित हे वाफवून घ्यायचं. झालं आपलं खारं वांग तयार. खारं वांग बनवण्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. टरफलं ठेवली आहेत, काढली टरफलं तरी काही हरकत नाही. जितके शेंगदाणे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस आहे, धनेपूड, हळद, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर. आता आधी पाणी न घालता हे याची पेस्ट तयार करून घेऊया. येस, पाण्याचा वापर नाही केला तरी हे वाटण छान अगदी तयार आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, खूप पाणी असं सरसरीत नाही करायचं, अगदी 1 ते 2 चमचे आणि वाटून घेऊया. येस, आणि हे पेस्ट बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल खूप बारीक केलेलं नाहीये मी हे वाटण, हलकसं जाडसरच ठेवलं. आणि आता वाटण तयार आहे. इथे मी वांगी घेतलेली आहेत, हलकीशी हिरवट वांगीच घ्यायची, हिरवी पूर्ण मिळाली तरी त्याची चव छान लागते. आता या वांग्यांचा देठाकडचा पोर्शन हलकासा कट करूया. तुम्हाला आवडत असेल पूर्ण देठ ठेवलं तरी काही हरकत नाही. आणि यामध्ये छेद पाडून घेऊयात. आता ही वांगी ना पाण्यात मी ठेवणार नाहीये, त्याचं कारणच तुम्हाला सांगते. ही प्रोसेस फक्त फास्ट करायची. आता वांग्याला असा छेद देऊन झाला की लगेच यामध्ये ना मीठ लावून घ्यायचं. खारं वांग करतं त्यामुळे मीठ चोळायची गरज आहे, म्हणजे त्या वांग्याला चव खरंच खूप छान लागते. त्यामुळे पाण्यात नका ठेवू, फक्त ही प्रोसेस आहे ना फटाफट करून घ्या. आणि हे झालं की लगेच हा जो तयार मसाला आहे यामध्ये स्टफ करून घ्यायचा. तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आधी ही वांगी घालूया. झाकण ठेवूयात आणि 5 ते 6 मिनिटं वांगी छान वाफवून घेऊयात. 1-2 मिनिट झाले की ती रोटेट करून 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 वाफवायची. 1-2 मिनिटं झाली की झाकण काढूयात आणि हे वांग असं रोटेट करूयात. पूर्ण शिजवायचं नाहीये, हलकसं फक्त शिजवून घेऊयात. आता ही वांगी इथे अर्धी कच्ची अशी वाफवून घेतलेली आहेत. साधारण 5 ते 7 मिनिटं. तुम्ही बघू शकाल हलका हलका रंग बदललेला आहे. हे तेलावर वाफवलेल्या वांग्याची चव आहे ना खूप छान लागते. आता ही सगळी वांगी एका बाजूला करूयात तव्याच्या. आणि हा जो मसाला उरलेला आहे हा या तेलामध्ये घालूया. आणि मसाला हलकासा 4 ते 5 मिनिटं तेलामध्ये फ्राय करूया. तर मसाला हलकासा परतून झाला की या मसाल्यामध्ये ही वांगी करूयात कोट. पाण्याचा वापर न करता या मसाल्यामध्ये जितकं पाणी त्यातच ही वांगी आपण छान वाफवून घेतो. 5 मिनिटं वांग वाफवून झालेलं आहे, पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. येस, आणि आता पुन्हा एकदा मिक्स करूया. अगदी तुम्हाला वाटलं की वांगी नाही नीट शिजत आहेत तर थोडंसं पाणी घालू शकता, 1-2 चमचा. ते हे मसाल्यातलं जे वाटण आहे उरलेलं ते ऑलमोस्ट आता शिजत आलेली आहेत.
झाकण ठेवून पुन्हा एक 5 मिनिटं वाफवते. आणखी एक 5 मिनिटं वांग वाफवून घेतलेलं आहे. वा, मस्त सुवास तरवळतोय. लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं वाटण आणि सुरी घालून चेक करूयात. छान शिजलंय, ओव्हरकुक नाही झालेलं आणि कमी पण नाही शिजलेलं. परफेक्ट असं हे वांग शिजून तयार आहे. आता गॅस करते बंद आणि इथे मस्त आपलं खारं वांग पण बनवून तयार आहे.